नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया फोर्स मोटर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, फोर्स मोटर्स रिपोर्ट्स 19% इयर ऑन इयर बेसिस ग्रोथ इन टोटल व्हेकल सेल्स फॉर मे 2025. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, फोर्स मोटर्स लिमिटेड या कंपनीने मे 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, फोर्स मोटर्स लिमिटेड या कंपनीने मे 2025 या महिन्यामध्ये टोटल सेल्स केली आहे 3088 युनिट्सची आणि या कंपनीने मे 2024 मध्ये टोटल सेल्स केली होती 2592 युनिट्सची. म्हणजे मित्रांनो, फोर्स मोटर्स लिमिटेडच्या टोटल सेल्समध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 19.14%ची ग्रोथ दिसत आहे. चला आता बोलूया आदित्य बिर्ला फॅशन रिटेल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आदित्य बिर्ला फॅशन शेअर प्लंज आफ्टर फ्लिपकार्ट लाईकली सेल्स स्टेक इन ₹862 करोड ब्लॉक डील. तर मित्रांनो, आज आदित्य बिर्ला फॅशन या कंपनीमध्ये 862 कोटी रुपयाची ब्लॉक डील झाली आहे आणि मित्रांनो, अशी शक्यता आहे की या 862 कोटी रुपयांच्या ब्लॉक डीलमध्ये फ्लिपकार्टने आपले शेअर सेल केले आहे आदित्य बिर्ला फॅशनचे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला आदित्य बिर्ला फॅशनच्या शेअर प्राइसवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया KEC इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल सेक्युअर ₹2211 करोड ऑर्डर्स अक्रॉस वेरियस बिझनेसेस. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला 2211 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले आहे आणि मित्रांनो, हे ऑर्डर्स या कंपनीला मिळाले आहे ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन, ऑइल अँड गॅस पाईपलाईन्स आणि केबल बिझनेसेसमधून. चला आता बोलूया अल्केम लॅबोरेटरीजबद्दल. तर मित्रांनो, अल्केम लॅबोरेटरीज शेअर सिंक ॲज 1.4% स्टेक ऑफलोडेड इन ब्लॉक डील, प्रमोटर लाईकली सेल. तर मित्रांनो, अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेड मध्ये ब्लॉक डील झाली आहे आणि मित्रांनो, या ब्लॉक डीलमध्ये अल्केम लॅबोरेटरीज या कंपनीची 1.4% हिस्सेदारी सेल केली गेलेली आहे आणि मित्रांनो, अशी शक्यता आहे की या ब्लॉक डीलमध्ये अल्केम लॅबोरेटरीजचे प्रमोटर जयंती सिन्हा यांनी 1.42% हिस्सेदारी सेल केली आहे ब्लॉक डीलच्या थ्रू. चला आता बोलूया L&T लिमिटेडबद्दल, म्हणजे लार्सन अँड टुब्रो लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, L&T गिअर अप फॉर न्यूक्लिअर एंट्री टू फोकस ऑन स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स. तर मित्रांनो, L&T लिमिटेड म्हणजे लार्सन अँड टुब्रो तयार आहे न्यूक्लिअर एनर्जीमध्ये एंट्री करण्यासाठी आणि मित्रांनो, याद्वारे L&T लिमिटेड स्मॉल मॉड्युलर रिॲक्टरवर फोकस करेल. चला आता बोलूया रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो, ही कंपनी अनिल अंबानीजीची कंपनी आहे. तर मित्रांनो, रिलायन्स इन्फ्रा शेअर सर्ज आफ्टर NCLAT सस्पेंड्स NCLT ऑर्डर ॲडमिटिंग कंपनी टू इन्सॉल्वेन्सी. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने इन्फॉर्म केले की NCLAT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ अपीलेट ट्रिब्युनल यांनी ऑर्डर जो पास केला होता नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने,
तो सस्पेंड केला आहे. आणि मित्रांनो NCLTने असा ऑर्डर पास केला होता की रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला यांनी इन्सॉल्वेन्सी रेझोल्यूशन प्रोसेस मध्ये प्रवेश दिला होता. आणि मित्रांनो हा ऑर्डर NCLT यांनी 30 मे यावर्षी पास केला होता. आणि मित्रांनो हा ऑर्डर सस्पेंड केल्यामुळे आज आपल्याला रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या शेअर प्राइसमध्ये एक जबरदस्त बाउन्स बॅक पाहायला मिळाला आहे. चला तर बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड. तर मित्रांनो अडानी मे इन्वेस्ट ₹6,000 करोड इन कूलिंग सोल्युशन्स बिझनेस सेट अप युनिट ॲट मुद्रा. तर मित्रांनो अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड ही प्लॅन करत आहे 5 ते 6,000 कोटी इन्व्हेस्ट करण्याचा कूलिंग सोल्युशन्स बिझनेसमध्ये. आणि मित्रांनो या इन्व्हेस्टमेंटच्या थ्रू ही कंपनी मुद्रा येथे या बिझनेससाठी एक युनिट सेटअप करणार आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी BEL बद्दल, म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बॅक्स फ्रेश ऑर्डर्स वर्थ ₹537 करोड अक्रॉस डिफेन्स अँड कम्युनिकेशन सेगमेंट. तर मित्रांनो भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीला 537 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले आहे डिफेन्स आणि कम्युनिकेशन सेगमेंट्समध्ये. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.